आणि आजकाल तर मी भजन शिकायला पण जाते, त्यामुळे माझा पूर्ण दिवस बिझी असतो. आणि आपल्या डोळ्यासाठी ती किरणं खूप चांगली असतात. तुझ्यासारखी नियमितता, तुझ्यासारखं तेज आमच्यामध्ये येऊ दे. गोमूत्र तुम्हाला माहिती आहे पवित्रच असतं ते. चला आता आरती करून घेते. जर लाकडाची चौकट असेल ना तर तुम्ही कोरड्या कपड्याने पुसला तरी चालतं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आणि आत्ता मी टेरेसवरती आलेली आहे सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी. बाकी तुमच्या कमेंटनुसार मी जी काही सकाळी पूजा करत असते त्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. मी तर सकाळी तुळशी मातेचं पूजन करत असते आणि चौकट पूजन करत असते आणि सूर्यनारायणाला अर्घ्य पण देत असते. बाकी देवपूजा तर फोंड्याजी करत असतात, पण मी जी काही पूजा करते त्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रोजच्या तर व्हिडिओमध्ये मी फक्त तुळशी मातेला जलार्पण करताना दाखवत असते. सगळा डिटेल्स व्हिडिओ दाखवणं अशक्य असतं, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. पण मी थोडासाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते रोज, पण आज मी त्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता सूर्यनारायणाला अगोदर अर्घ्य देऊन घेते. सूर्यनारायणाला अर्घ्य तर दिलेला आहे आणि अर्घ्य देते वेळेस ना एक प्रार्थना बोलायची असते. ती प्रार्थना म्हणजे आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. तुम्हाला जर ही प्रार्थना येत नसेल ना तर सूर्यनारायणाची 12 नावं घ्यायची असतात, जसं की ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम खगाय नमः, ओम पूषणे नमः, ओम मरीचे नमः. ही 12 नावं घ्यायची असतात. मला जर प्रार्थना येते म्हणून मी प्रार्थना बोलत असते. बाकी सूर्यनारायणाला जलार्पण करते वेळेस ना कलश आपल्या मस्तकाच्या वरती आला पाहिजे, म्हणजे इथं नाही, मस्तकाच्या वरती, मस्तकाबरोबर नाही, मस्तकाच्या वरती ठेवून जलार्पण करायचं असतं, जेणेकरून सूर्यनारायणाची जी किरणं आहेत ते जलाशयातून, म्हणजे जलामधून आपल्या डोळ्यामध्ये येतील आणि आपल्या डोळ्यासाठी ती किरणं खूप चांगली असतात. म्हणजे एक सायंटिफिकली पण सूर्यनारायणाला अर्घ्य देणं हे खूप चांगलं असतं. तर आपले डोळे, मस्तक म्हणा हे चांगलं राहतं. आणि मी तर रोज सूर्यनारायणाचं दर्शन घेते तेव्हा सूर्यनारायणाला म्हणत असते की हे सूर्यनारायण देवता, तुझ्यासारखी नियमितता, तुझ्यासारखं तेज आमच्यामध्ये येऊ दे. ही प्रार्थना मी करत असते. बाकी मी आज व्यायाम नाही करणार, कारण आज पूजेचा व्हिडिओ बनवायचा आहे डिटेल्समध्ये, म्हणून मी साडी नेसलेली आहे सकाळी. आता मी घरी जाते आणि तुळशीपूजन आणि चौकटपूजन करते, त्याच्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. तसं तर स्वयंपाक अर्धा मी करून आलेली आहे. ब्रोकलीची भाजी केलेली आहे, पीठ मळून आलेले आहे. आता फक्त चंदन बटाट्याची भाजी करायची आहे घरी गेल्यानंतर, आणि चपात्या लाटायच्या आहेत. बस एवढंच करायचं आहे. आता घरी जाऊन अगोदर तुळशीपूजन आणि चौकटपूजन करते. चला आता घरी जाते. बाकी हा कलश पण मी 2-3 दिवसातून एकदा धुवत असते स्वच्छ. सूर्यनारायण नारायण हरी हरी, जपो नारायण नारायण हरी हरी. चला मी आता अगोदर चौकटीच्या बाहेर रांगोळी काढते, त्याच्यानंतर चौकट पूजन आणि तुळशीपूजन करून घेते. रांगोळीचा डब्बा इथं ठेवलेला आहे, त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे स्वस्तिकची छोटीशी रांगोळी काढलेली आहे अजून. तर आता मी चौकटीला स्वच्छ पाण्याने पुसून घेते. तुमची जर लाकडाची चौकट असेल ना तर तुम्ही कोरड्या कपड्याने पुसला तरी चालतं, पण आमचं कसं मार्बलची फरशी आहे, चौकट आहे, तर मी त्याला रोज पाण्याने पुसत असते. अगोदर चौकट पुसून घेते, त्यानंतर पूजा करते. हे बघा, चौकटीवर मी असे लक्ष्मीचे पाऊल लावलेले आहेत, आणि हे लक्ष्मीचे पाऊल ना पितळीचे आहेत, तुळशी बागेमध्ये सहज मिळतात. हे बघा, पाणी किती अस्वच्छ झालेलं आहे. बाकी झाडून तर मी सकाळीच मारलेलं आहे. रोज एवढीच फरशी झाडू मारत असते. काय करायचं, फ्लॅट संस्कृतीमध्ये असंच असतं. चला आता हे प्लेट स्वच्छ धुवून घेते. चौकट तर पुसून झालेली आहे. बाकी मी आता चौकटीला हळद आणि गोमूत्राचं लेपन देते. मी हे लेपन कधी तर देत असते, मंगळवार, शुक्रवार किंवा शनिवारी. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळं हळदीचं लेपन मी लावणार आहे चौकटीला. तर अगोदर हळद घालते ह्याच प्लेटमध्ये, आणि हे प्लेट मी स्वच्छ धुतलेलं आहे पावडर टाकून. थोडीशी हळद घालते, पाणी आहे त्याच्यामध्ये.
हळद आणि गोमूत्राचं लेपन चौकटीला लावलेलं खूप शुभ असतं. गोमूत्र तर तुम्हाला माहिती आहे पवित्रच असतं ते. गोमूत्र काय पडला? अरे कुछ नाही होता बेटा. चला आता लेपन लावून घेते. तुळशी मातेला जलार्पण करते अगोदर आणि नंतर हळदी कुंकुम आणि आरती करून घेते. इथं आरतीचं ताट पण तयार केलेलं आहे. आणि हा धूप बघा किती मंद जळत आहे. हा धूप मी देशी गाईच्या शेणापासून केलेला आहे. आणि या धुपामध्ये तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कापूर म्हणजे भीमसेन कापूर, लवंग, तूप वगैरे घातलेला आहे हा धूप बनवताना. तुलसी सखी शिवे पापरणी पुण्यदे नमस्ते नमते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे विष्णुप्रियाय नमो नमः. चला आता आरती करून घेते. अगोदर लक्ष्मीची सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुष्पं समर्पयामि धूपदर्शयामि चौकटीच्या वरती पंचमुखी मारुती आहेत त्यांची पण आरती करत असतो आम्ही. सूर्यदेव सूर्यदेव सूर्यदेवाची तुळशी मातेची. मी या सूर्यदेवाची म्हणत होतो. सूर्यदेव माझा सूर्यकांत. नाही मी या सूर्यदेवाची म्हणत. चला तुळशी मातेचं पण पूजन करते हळदी कुंकुम लावून. लवकर लवकर चला पुष्पं समर्पयामि. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. आता आमच्या खिडकीतून सूर्यनारायण भगवान दिसेनासे झालेले आहेत तरी पण मी इथून आरती करते त्यांची. चौकट पूजन झालेलं आहे अशा प्रकारे. बाकी देवपूजा कोंडूजी करतील. चला तर अशा प्रकारे तुळशी पूजन चौकट पूजन झालेलं आहे. बाकी मी आता स्वयंपाक करून घेते आणि कोंडूजी देवांची पूजा करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी सकाळची रोजची पूजा दाखवलेली आहे. आय होप तुम्हाला ती आवडलेली असेल. तर अशा पूजनेना सकाळ सकाळी घरातलं वातावरण प्रसन्न राहतं, सात्विक राहतं. त्याच्यामुळे मी रोज सकाळी अशी पूजा करत असते. आणि त्याच्यानंतर मग श्री विष्णू सहस्रनाम, वेंकटेश्वरा सुप्रभातम, गणेशाष्टकम, अथर्वशीर्ष हे मी टीव्हीवरती लावत असते. तर त्या लावते आणि त्यानंतर स्वयंपाक करते. चल लगाती हूँ विष्णू सहस्रनाम, वेंकटेश्वरा सुप्रभातम लावते. तर अशा प्रकारे मी सकाळ सकाळी पूजा करत असते. बाकी देवपूजा तर फोंडेजी करत असतात. आणि एवढ्या पूजेला मला 1 तास लागतो, रोज 1 तास लागतो. तर 1 तास याच्यासाठी काढून ठेवावा लागतो, व्यायाम करण्यासाठी 1 तास. त्याच्यामुळे मला दिवसभर वेळच नाही पुरत. आणि आजकाल तर मी भजन शिकायला पण जाते, त्यामुळे माझा पूर्ण दिवस बिझी असतो. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.